राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खळबळजनक विधान करत राहुल गांधी यांची जीप छाटून आणून देणाऱ्या 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, अशी घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। आता मला तर काही दिसत नाही इकडे काही ठोकशाही आहे का लोकशाही आहे। लोकशाही तर आहेच, सगळ्यांना दिसते आहे। उलट ठोकशाही बंद झाली, दादागिरी बंद झाली, गुंडगिरी बंद झाली, माहितीचे अधिकार बंद झालेत, जे विनाकारण ब्लॅकमेल करायचे असते ते बंद झालेत। आणि ही प्रतिक्रिया काँग्रेसच्या आरोपाची मला विचारण्यापेक्षा आपण जनतेला जाऊन विचारा ना। तुम्ही सांगता याच्याबद्दलची काही माहिती मला अजून नाही आणि तसं काही नियोजन मला दिसत नाही आहे। कोणाचं बोलू ना। विरोधकांनी पंतप्रधान होण्याचं आश्वासन दिलं होतं। आता हे प्रत्येकाला पक्ष फोडायचा असतो, लालच द्यायची असते। आम्हालाही काही लोक ऑफर करतात, एकांशी दावाला काही ऑफर करतात। राजकारणाला हे खेळ असतात, पण त्या खेळामध्ये आपण किती आपण अडकायचं किंवा त्याला किती दाद द्यायची हे आपल्यावर डिपेंड असतं। तुम्हाला कशा पद्धतीचे ऑफर आहे? मी सगळ्या ऑफर धुरकळून टाकत असतो। कोणत्या ऑफर आले आपल्याला? मला कुठलीही ऑफर आली नहीं, आली तरी मी धुरकवणार। में जाकर जो आरक्षण के प्रति स्टेटमेंट दिया है, वो स्टेटमेंट को आप किस तरह से देखते हैं? देखो, कांग्रेस का असली चेहरा राहुल गांधी के माध्यम से सामने आया है। जो बात उनके पेट में थी वो मुंह से निकल बाहर आई है। जो बाबा साहब अम्बेडकर ने हमारे देश के मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, एनटी जितने भी हमारी पिछड़ी हुई जाति है उनका स्तर उठाने के लिए ये रिजर्वेशन दिया है। और आज यही रिजर्वेशन लोकसभा में भारतीय जनता पार्टी खत्म होने वाले, सरकार संविधान खत्म करने वाले, संविधान बदलने वाले, ये झूठा प्रचार करके ये कांग्रेस ने चुनाव में वोट मांगे। आज इनका असली चेहरा सामने आया है। वो बोल रहे कि हम बाबा साहब का संविधान खत्म करेंगे। जो बात राहुल गांधी ने की है कि हम बाबा साहब का संविधान खत्म करेंगे, मैं चैलेंज करता हूं कि इस तरह की बात करने वाले राहुल गांधी की वहां पर जुबान काट देनी चाहिए, और जो काटेगा उसको मैं 11 लाख का इनाम मेरी तरफ से दूंगा। 1500 रुपये दिल्यापेक्षा त्या बहिणींच्या आबरूची रक्षण करा, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे। महिलांची आबरूचं रक्षण आणि सुरक्षा हिथं आहेच, पण तिला पैशाची पण गरज आहे। आज महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटीच्या पुढे गेली आहे आणि 6 कोटी महिलांना सुरक्षा द्यायची तर तेवढी पोलीस उभी त्या ठिकाणी करावं लागेल आणि बाकी लोकांना काही कामच शिल्लक राहणार नाहीये। पण ज्या पद्धतीनं या अशा आरोपींना प्रवृत्तींना ठेचण्याकरता सरकारने कडक कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी होते, या कायद्याच्या माध्यमातून आरोपींना कडक शिक्षा देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे। आणि शेवटी केवळ महिलांची सुरक्षा महिलांनी तर तुमच्या आमच्यासारख्या भावांनी पण त्या महिलांच्या सुरक्षेकरता उभं राहायला पाहिजे। प्रियंका गांधी असं बोलतात की ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना, ही आम्ही आमच्या काळामध्ये सुरू केलेलीच ऑलरेडी वेगवेगळ्या योजनातून, फक्त लाडकी बहीण योजना नाव दिलं म्हणजे। मला वाटतं अशा प्रकारची योजना मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात ही पहिलीच योजना आहे। त्यांच्या काळातली अशी कुठलीही योजना अजिबात आपल्याला पाहायला मिळाली नाही। उलट मधल्या काळामध्ये त्यांचं सरकार आलं होतं 2004ला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत बिल देऊ आणि 2 महिन्यामध्येच त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा निर्णय बदलला होता। ते त्यांच्या शब्दावर कधीच कायम राहिले नाही। देशातली विषमता जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा आरक्षणाची संपवण्याची भाषा केली असं बोलले नंतर ते स्पष्टपणे बोलले। आपण व्हिडिओ पाहिला की भारतातले हमारा देश का रिजर्वेशन हमको खत्म करना है। राज्यातली देशातली ही जी काय गरिबाचा स्तर आहे याला अजून वर येण्याकरता कितीतरी काळ लागू शकतो आणि त्याच्याचमुळे अशा मदतीच्या योजना या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला करावं लागून राहिल्या आहेत। राज्यामध्ये सध्या आता आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे। मराठा आरक्षण इत्यादी संदर्भामध्ये आंदोलन करताय, उपोषण सुरू आहे। आरक्षणाचं एकीकडे केलं जात आहे की त्यासाठी आम्हाला आरक्षण मिळावं, आणि एकीकडे राहुल गांधी असं बोलतात। काय प्रतिक्रिया राहील तुमची दुनिया समोर? माझं तेच म्हणणं आहे की राज्यामध्ये मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी समाज आरक्षणाकरता त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आंदोलन करून राहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे। ज्या समाजाने काँग्रेसला इतके वर्ष तारलं त्या समाजाचं, मागासवर्गीयाचं समाज, आदिवासींचं आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधी करून राहिले। हे त्यांचा संविधानाशी ही त्यांची होणारी गद्दारी आहे। या मागासवर्गीय समाजाला ते धोका देऊन राहिले आहेत। यांचा वापर करून आज त्यांना खतम करण्याची सगळी सुरुवात ही काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे।
आपल्याच महायुतीमधील जे छगन भुजबळ आहे त्यांच्या भाषणादरम्यान हनुमान चालिसा सुरू झाला होता आणि त्यांनी ते हनुमान काय चालिसा कुठं बंद जातो केली. तो कुठला मुद्दा घेऊ. राहुल गांधी माझ्या देशातल्या गोर गरीब जनतेचं आरक्षण मागासवर्गीय असतील, एसटी असतील, NT असतील, NT ड असतील का OBC असतील, हे तोंडाचा घास किंवा त्यांचं भविष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर अशाला त्याची जीभ छाटा करता मी बक्षीस दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रसिद्धीसाठी आपला हे स्टेटमेंट तर नाही. ज्या वेळा या देशाचं आरक्षण संपवण्याची भाषा केली जाते आणि तो व्यक्तीचा व्हिडिओ तुम्ही सगळे लोक पाहता आणि त्याला मी उत्तर देतो, तुम्हाला ती प्रसिद्धी वाटते? तुम्हाला त्यात काही त्याच्यामध्ये काही तुम्हाला तळमळ वाटत नाही? त्याच्यामध्ये काही आत्मीयता वाटत नाही की तमाम राज्यात देशातल्या मागासवर्गीयांचं आरक्षण हिसकून घ्यायचं, आदिवासीचं हिसकून घ्यायचं, OBC हिसकून घ्यायचं, मराठा धनगरांना मिळूच द्यायचं नाही आणि आरक्षण संपवण्याची भाषा करायची? त्यानंतर नाही, तुम्ही राहुल भाजपचे गांधीने असं पहिलेच म्हटलंय, बक्षीस जाहीर करणारे मी संवेदनशील माणूस आहे म्हणून केलं. राहुल गांधीने त्यानंतर असं म्हटलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि मला 50% पेक्षा आमच्या सरकारला आम्ही आरक्षण वाढवून दिलं. आरक्षणाची ते जे म्हणतात की माझा विपर्यास नाहीये, त्यांची मळमळ बाहेर आली. जे पोटात होतं ते होटात आलं. त्याच्यामुळे त्यांनी आता किती खुलासे दिले तर उपयोग नाही. राज्यातल्या आणि केंद्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली असतानाच त्यातच मागासलेल्या जातींना समाजाच्या बरोबरीने उभं करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, OBC इतर सगळ्या प्रवर्गांना रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. आणि असं असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी उकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, OBCचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. राज्यात मराठा आरक्षण मिळेल का? आता मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण मागणी होत असतानाच राहुल गांधी त्यांना आरक्षण मिळण्यापूर्वी म्हणतात आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. म्हणजे एकीकडे विधानसभेत लोकसभेत त्याची मदत घ्यायची, दुसरीकडे आरक्षण संपवण्याची त्यांचं षडयंत्र रचायचं. याचा अर्थ हे सगळ्या समाजाला धोका देणार आहे. जसा बाबासाहेब आंबेडकरांना यांनी धोका दिला निवडणुकांमध्ये, तसा आता बाबासाहेबांच्या संविधानाला धोका देण्याची तयारी काँग्रेस पार्टी या ठिकाणी करत आहे.